मेरी जिंदगी है। दादा ऋषा मला जरा दारू दे की. बोरट्या तू शपथ घेतला होतास नाही 31 डिसेंबर पासून दारू पेणार नाही म्हणून. होय घेतलेली पण 2024च्या. ओ जरा बाहेर कोण आले बघा. अगं काय नाही ती माझी मित्र आले ती. तुमची मित्र चहा पिणार आहेत का विचारा. भावानं चहा पिणार आहे का. अगं नको म्हणते ती. काय मग भावानं लई दिवसात ना आलाय जेवलंस का नाही. नाही जेवलो रे. काय सांगताय जेवलं नाही सा. नाही बरं असू दे काय सुद्धा काळजी करू नका. माझ्या बायकोनं लई दिवसातनं फोडणी टाकून झणझणीत मटण बनवलंय. एक नंबर मटण झालेला असणार आहे बरं का. 5 मिनिटात जातो आणि लगेच जेवून येतो. अगं मयुरी ऐक ना, आमचे हे तुमच्याकडे आलेत काय. नाही होत आहे मी पण माझ्या मैत्रिणीच्या वाढदिवसाला गेलेले. अरे देवा, चल मग बघूयात. चला बघू. कसली नवरा भेटल्यात आपल्या दोघींना. दोघं बी एवढीच. ओ दिवसा घरात दारू पेत बसलाय तुम्हाला लाज वाटते का. त्यात लागायचं काय तेव्हा. बरोबर आहे. तुम्ही मला लग्नाच्या आधी का नाही सांगितलं तुम्ही दारू पेताय. तू तर मला कुठं लग्नाच्या आधी सांगितलेलंस. काय तू रगात पित्यास. आली बघ. आणि आज बिन प्रपोज करता आलास पायताना ना मारणार. भोली सी सूरत आँखों में माझं तुझ्यावर लय प्रेम आहे. असं जर कोण म्हणलं तर अजिबात विश्वास ठेवू नकोस दिदी. हा काळजी घे. येतो भाऊ बीजाला. आणि दिदे मला रक्षाबंधनला का बोलवलं नाहीस. आणि दोघं पण तुझ्याकडे राखी बांधून घेणार आहेत. काळजी घे हा दिदे. तुला काय माहित आहे काय. काय तुझ्या नवऱ्याचं आणि शेजारीचं काय चालू आहे ती. काय चालू आहे. काय मग लईच गप्पा चालाय द्या. ओ तुमचा आणि शेजारणीचं काय चाललंय. उगाच डोकं फिरल्यासारखं काय पण बोल नकोस. आताच्या आता तिच्या घरला जाऊन काय ते खरं खोटं करायचं. ए तुझं आणि माझ्या नवऱ्याचं काय चाललंय. मला काय विचारतेस. विचार की तुझ्या नवऱ्याला. माझ्या नवऱ्याच्या नादाला अजिबात लागायचं नाही. तू तुझ्या नवऱ्याला मुठीत ठेव. माझी बायकोला उलट बोलतेस. तुझ्या हिंमत असेल माझ्या केस कर जा. माझ्या बायकोला कोण उलट बोललेलं मला अजिबात सहन होत नाही. बरं 2 मिनिटात आलं. बर बर. अगे काय झालं. माझ्या नवऱ्याने तिला कानपड मारली आणि तिला केस टाकाय सांगितल्या. केस टाकाय का सांगितली माहित आहे का तुला. का चल दाखवते. आता कशाला आलायस. अगं तुझ्यावर जीव आहे म्हणून ग. मग केस टाकायला कशाला सांगितलीस. अगं येडे केस टाकल्यावर आपल्या दोघांनी कोर्टात तारखा पडणार नाहीत वे. हा मग तारखेला गेल्यावरच आपण दोघं भेटायचं. बोला की.
दादा होळीची वर्गणी होळे आले ना का ही घ्या 100 रुपये घ्या. बर होळी पेटवल्यावर बोंबला या. नाही नाही मी येत नाही. का? लगीन झाल्यापासून बोंबलतोयच की. ए पिचक्या ये बाय. ए काय झालं बॉम्ब लायला? ए बाई तू ग बस की, तू कशाला मध्ये तोंड खावत्यास? ए 22 किलोचा माकडा, मला मरणाची काम आहेत. जे पाहिजे ते काय बोल पटवान. ए पिचक्या तुझ्या उंची उडी आमच्या दारात होळी पेटवणार आहे. ये दोन्ही हाताने ठ ठ ठ ठ बोंबलायला. तुझ्या दारात बोंबलेलं का आमच्या दारात होळी पेटवणार नाही का? तुझ्या दारात होळी पेटवतोयस तर वर्षभर मग आमच्या नावानं कशाला बोंबलत असतोयस? दादा वय का रडत आले? होळीला तिला रंग लावायचा म्हणून मी 5 वर्ष विचार करत होतो. मग काल तिला हळद लावून दुसराच घेऊन गेला. ए झालं का नाही रे? ये की लवकर. काय लयच गडबड चालल्या. होय पोराचं पेपर चालू झाले ती. बाळा पेपर चांगलं लिह बर का. मग दे 50 रुपये. तुला 50 रुपये कशाला पाहिजेत रे? मला 25 ची डेअरी मिल्क घ्यायची. आणि बाकीच्या 25 काय करणार आहेस? पुढच्या पोरगीला द्यायला नको मी, ती मला पेपर दाखवणार आहे. बरोबर असू दे, जा पप्पाकडनं 100 रुपये घे जा. पप्पा माझा गणिताचा पेपर आहे, मला 100 रुपये द्या. तुला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर आधी दे. विचारा काय पण. 2 मधनं 2 गेले किती उरले सांग? हे मला तोंडी उत्तर द्यायला येत नाही ती. मला सांग तुझ्या जेवणाच्या ताटात 2 चपात्या आहेत, त्या दोन्ही पण चपात्या मी काढून घेतल्या, तर तुझ्या ताटात काय उरलं सांग? भात आमटी.